3 पद्धतींनी आपण शहाणपण शिकू शकतो. प्रथम, देवाच्या चिंतनाद्वारे, जे श्रेष्ठ आहे. दुसरे, अनुकरण करून, जे सर्वात सोपे आहे. आणि तिसरे, अनुभवानुसार, जे सर्वात कडू आहे. तुम्ही निवडलेली पद्धत कोणती आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्याचे जीवन हे एक रहस्य आहे. आम्ही कितीही या जीवनामध्ये मिळवले तरीही आम्ही उणेच असतो. कधी असे वाटते की मनुष्याने खूप प्रगती केली आहे, मनुष्य खूप ज्ञानी झाला आहे. परंतु एक क्षण असा येतो की आमचे ज्ञानही आम्हाला तोकडे वाटू लागते. होय प्रियांनो, ही वास्तविकता जरी असली तरीही देवाकडे आमच्यासाठी चांगल्या योजना आहेत. हेच आपण आजच्या अध्ययनाद्वारे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. नवीन करारातील करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 14 वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की 13व्या वचनात पॉल म्हणतो, ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खेळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बप्तिस्मा झाला होता काय? पॉल ह्या ठिकाणी मला नाही वाटत की असं म्हणत आहे की पाण्याच्या द्वारे त्यांचा बप्तिस्मा झाला आहे. जो देव, जो पिता, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा यांच्या नावात दिला जातो, त्या बप्तिस्म्याविषयी तो बोलत आहे. तो पवित्र आत्म्याच्या बप्तिस्म्याविषयी बोलत आहे. त्याचा प्रश्न आहे, तुम्ही पौलाच्या नावात बप्तिस्मा पावला काय? व त्यांचे उत्तर निश्चित असे असेल, नक्कीच नाही. तुझ्या नावात आम्ही बप्तिस्मा पावलो नाही. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आमचा जो बप्तिस्मा झाला तो पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा होता. कोणी माणूस आमच्यासाठी तसे करू शकत नाही. श्रोत्यानो, या ठिकाणी पॉल त्यांचे लक्ष माणसाकडून, एखाद्या व्यक्तीकडून ख्रिस्ताकडे वळवत आहे. प्रामाणिकपणे मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की माणसाचे स्थान व पैसा काहीही असू द्या, पण तो जर ख्रिस्ताच्या व्यक्तित्वावर विश्वासणारा असेल तर मी त्याच्याबरोबर सहभागिता करू शकते. जेव्हा आम्ही सर्व हे विसरतो की आम्ही सर्वजण मर्त्य मानव आहोत व मुळातच पापी आहोत व ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्या पापांचे प्रायश्चित दिले व त्याच्या त्या मरणामुळे व पुनरुत्थानामुळे आमचे पाप धुतल्या गेले व आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त झाली व आता आम्ही या विश्वासामुळे सर्वजण एकाच समान पातळीवर आहोत. ही गोष्ट जेव्हा आम्ही विसरतो श्रोत्यानो, तेव्हा आम्ही दुसऱ्यांना तुच्छ लेखू लागतो, आपसात भांडणे करतो, कलह माजवतो. वधस्तंभावरच्या ख्रिस्तावरची आमची नजर ढळली की ह्या समस्या आमच्यामध्ये मूळ धरू लागतात व वेळीच त्यावर उपाय केला नाही तर त्या आमचे जीवन व आमच्या मंडळ्या उद्ध्वस्त करू लागतात. पौलाने करिंथकरांना अचूक प्रश्न विचारला व त्यांचे लक्ष माणसांवरून वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडे वळवले. आता पहिला अध्याय 10 पासून पुढे पॉल मंडळीतल्या कलहाविषयी लिहितो. त्यांच्या कलहाचे स्वरूप मंडळीतली फूट होती, कारण ख्रिस्तावरची आपली नजर काढून त्यांनी ती मानवी नेत्यांवर केंद्रित केली होती. पॉल त्यांचे लक्ष ख्रिस्ताकडे आकर्षण्याचा प्रयत्न करून त्यांना विचारतो की ख्रिस्त विभागलेला आहे काय? पॉल तुमच्यासाठी वधस्तंभी दिला गेला काय? किंवा पौलाच्या नावात तुम्ही बप्तिस्मा पावला काय? आता 14 आणि 15 वचने पहा काय सांगतात. क्रिस्प व गायस यांच्याशिवाय तुम्हापैकी कोणाचाही बप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. न जाणो तुमचा बप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणावयाचा. या ठिकाणी तो पाण्याच्या बप्तिस्म्याविषयी बोलत आहे. याही गोष्टीमध्ये तो तज्ज्ञ नाही असे तो त्यांना सांगतो, कारण तो स्वतःच्याच नावात बप्तिस्मा करीत आहे असे लोक म्हणतील की काय, अशी त्याला भीती वाटत होती. लक्षात घ्या श्रोत्यानो की पॉल ख्रिस्ताच्या मध्यस्थतेवर लक्ष केंद्रित करीत आहे.
आजही आमच्यामध्ये काही लोक आहेत ज्यांना वाटतं की पाण्याच्या बप्तिस्म्यानेच त्यांचे तारण होईल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सापडणार नाही, असे अद्भुत सामर्थ्य त्यांच्यात आहे. पॉल पुढे म्हणतो 16व्या वचनात, आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला, त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही. परंतु पौलाने बाप्तिस्म्याला इतके कमी महत्त्व दिले की त्याला अजिबात आठवत नाही की त्याने कोणाकोणाचा बाप्तिस्मा केला. त्याच्या दृष्टीने बाप्तिस्म्यापेक्षा ख्रिस्ताची मध्यस्थता अधिक महत्त्वाची होती. 17व्या वचनात पुढे तो म्हणतो, कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा कराव्यास नव्हे तर सुवार्ता सांगाव्यास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठविले नाही. आज आमच्याही मंडळांमध्ये श्रोत्यानो, कितीतरी लोक असे आहेत की जे दुय्यम कारणांसाठी मंडळीपासून वेगळे होतात किंवा मंडळीमध्ये फूट पाडतात. असल्या गोष्टींमुळे मंडळीमध्ये कलह व फूट पडते. अशा प्रकारच्या पक्षभेदी स्वभावामुळे करिंथ येथील मंडळीमध्ये फूट पडलेली होती. लक्षात घ्या श्रोत्यानो की देवाच्या तिन्ही सेवकांनी अपुल्लोस, कैफा व पॉल या सर्वांनी जो संदेश दिला होता तो एका सामर्थ्याचा व एकात्मतेचा होता. ज्या सुवार्तेची त्यांनी घोषणा केली तिचा भर ऐक्यावर होता, फुटीवर नव्हता. परंतु हे ख्रिस्ती लोक अपक किंवा अप्रौढ असल्यामुळे त्यांनी व्यक्तींवर भर द्यायला सुरुवात केली होती. आता पॉल त्यांचे लक्ष भांडणावरून, पक्षभेदीपणावरून काढून ख्रिस्ताच्या मध्यस्थतेवर केंद्रित करीत आहे. त्या काळामध्ये करिंथ शहरामध्ये व इतर शहरांमध्येही तत्वज्ञानावर भर दिला जात होता. आता जसे आपण अध्यायातल्या पुढच्या वचनांकडे लक्ष केंद्रित करू तसे आपल्या लक्षात येईल की सुवार्तेविषयक पुष्कळ गोष्टी तत्वज्ञानावर घासून पाहिल्या जात होत्या व त्या लोकांचे तत्वज्ञान लक्षात घेऊन मानवी ज्ञानावर ते देत असलेला भर पाहून पॉल त्यांना सडेतोड उत्तरे देत आहे व त्याच्या उत्तरांमध्ये तो पुन्हा पुन्हा ख्रिस्ताच्या मध्यस्थतेकडे लक्ष वेधत आहे. 18व्या वचनात तो म्हणतो, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. श्रोत्यानो, वधस्तंभ लोकांमध्ये भेद किंवा तट निर्माण करतो. वधस्तंभ तारण पावलेल्या व तारण न पावलेल्या लोकांमध्ये फरक करतो. परंतु जे तारण पावलेले आहेत त्यांच्यात तो फूट पाडत नाही, तट पाडत नाही. ज्या वधस्तंभाचा एक हेतू हा आहे की त्यांनी एक व्हावे. पापी मानवाचा पवित्र प्रभू परमेश्वराबरोबर समेट व्हावा यासाठी प्रभू येशूने पृथ्वीवर येऊन मानवाच्या पापाचे प्रायश्चित भरून दिले. त्या प्रायश्चितावर जो विश्वास ठेवतो व ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभू म्हणून जो स्वीकारतो त्याचा पित्याबरोबर म्हणजे सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वराबरोबर समेट होतो व ते ख्रिस्ताद्वारे प्रभू बरोबर एक होतात. श्रोत्यानो, सर्व मानवांमध्ये आढळणारा साधारण स्वभाव विशेष म्हणजे पाप आहे व सर्व विश्वासणाऱ्या मानवाचा ख्रिस्ताद्वारे प्रभू बरोबर समेट होतो या सत्याच्या आधारावर सर्वांमध्ये एकी असायलाच हवी व त्याविषयीच प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचे मरण पत्करण्याआधी योहान कृष्णवर्तमान 17वा अध्याय आणि 21व्या वचनात परमपित्याजवळ अशा प्रकारे विनंती केली की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. श्रोत्यानो, ख्रिस्ताचा वधस्तंभ तारलेल्यांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी आहे, त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी नाही. शेवटचा न्याय या नावाचे चित्र एका डच कलाकाराने रंगवले. त्यामध्ये त्याने पवित्र स्थानापासून पतन पावणाऱ्या लोकांना एकत्र होऊन खाली पडताना दाखवले आहे. जसजसे ते खाली अवकाशामध्ये पडतात तसतसे ते एकत्र होतात. आजच्या जगाचे हे एक अचूक चित्र आहे. जे हरवलेले आहेत, पतित आहेत, ते मोठ्या ऐक्याने एकत्रित येत आहेत. शेवटच्या दिवसांमध्ये ते मोठे ऐक्य साधू पाहत आहेत. परंतु श्रोत्यांनो, या लोकांमध्ये व ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये भेद करणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता. प्रभू येशू ख्रिस्तालाच माणसांमध्ये फूट पाडणारा असे म्हणण्यात आले आहे आणि त्याचा वधस्तंभ ही ती भेद करणारी रेषा आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण झाले आहे त्यांच्यासाठी तो संदेश देवाचे सामर्थ्य ठरतो. कारण श्रोत्यानो, ज्यांनी देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला
त्याच्या वधस्तंभावरच्या मानवजातीसाठी असलेल्या प्रायश्चितावर विश्वास ठेवला, ते देवाचे पुत्र व कन्या बनतात असे पवित्र शास्त्र सांगते. व एकदा देवाचे पुत्र व कन्या बनल्यानंतर परमेश्वराची सर्व अभिवचने त्यांना लागू पडतात. त्या तारणाद्वारे देवाचे सामर्थ्य त्यांना प्राप्त होते. देवाचे साह्य त्यांना प्राप्त होते. तारणाद्वारे देवाचे सामर्थ्य मिळालेले लोक एकीकडे, तर देवाचे सामर्थ्य मूर्खपणाचे ठरविणारे लोक दुसरीकडे, अशी जगाची विभागणी झाली. परंतु हा वधस्तंभाविषयीचा उपदेश मंडळीची विभागणी करीत नाही. 19 ते 21 वचने वाचूया. मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमत्तांची बुद्धी व्यर्थ करीन, असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? या युगाचे वाद घालणारे कुठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखिता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. श्रोत्यानो, लक्षात घ्या, या ठिकाणी मूर्खपणाचा उपदेश असे म्हटलेले नाही, तर उपदेश देण्याचा किंवा सुवार्ता गाजविण्याचा मूर्खपणा असे म्हटलेले आहे. सुवार्ता मूर्खपणाची नाही, परंतु जे नाश पावत आहेत त्यांच्या दृष्टीने सुवार्ता गाजवणे मूर्खपणा असे आहे. पुढे 22 आणि 23 वचने. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करीतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेण्यास मूर्खपणा असा आहे खरा. लक्षात घ्या की पॉल संपूर्ण जगाला 2 वर्णामध्ये विभागतो, यहुदी व हेलेनी किंवा यहुदीतर. तो ही दुपदरी विभागणी मान्य करतो. यहुदी धर्माचे प्रतिनिधित्व करतो, कारण त्याच्याजवळ देवाने दिलेला धर्म होता. यहुद्यांना वाटले की सत्य केवळ त्यांच्याच जवळ आहे. एका अर्थी त्यांना असे वाटणे बरोबर होते, कारण परमेश्वराने त्यांना जुना करार दिला होता, नियमशास्त्र दिले होते. त्यानुसार आपल्याजवळ सत्य आहे असे त्यांचे म्हणणे बरोबर होते. परंतु श्रोत्यांनो, त्यांच्याविषयी समस्या ही होती की त्यांच्यासाठी नियमशास्त्र एक विधी बनले. ते पवित्र वचनापासून दूर गेले व ते रूढी परंपरावर विश्वास ठेवू लागले. पवित्र वचनाचा नियमशास्त्राचा अर्थ या रूढी परंपरांमध्ये आहे असेच ते समजत होते. त्यामुळे देवाचे सामर्थ्य त्यांच्याजवळ राहिले नाही. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ चिन्ह मागितले. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला.
दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरून तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरून विजयी झाला प्रभू त्या मारणी सांगा प्रभू उठला तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला सर्व पापे सर्व दुःखे सर्व पापे सर्व दुःखे चालुनी तू घे मला तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला ये मनी तू वाजला ये मनी मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय 38 ते 40 वचने पहा. मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय 38 ते 40 वचने. तेव्हा शास्त्री व परुषी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमचे हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हापासून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. प्रभू येशूने त्यांना पुनरुत्थानाचे चिन्ह दिले. हे लोक देवाने दिलेल्या नियमशास्त्र व संदेष्टांच्या वचनापासून फार दूर गेले होते. ते रूढी परंपरांमध्ये गुंतून गेले होते व त्यामुळेच प्रभू येशूला ते ओळखू शकले नाहीत व त्यांनी त्याच्याजवळ चिन्ह मागितले. त्यानंतर दुसरी जी गोष्ट होती, जो वर्ण होता, तो यहुदीतर किंवा हेलेनी किंवा ग्रीक लोकांचा होता. ते तत्वज्ञानाचे प्रतिनिधी होते. ते ज्ञानावर प्रेम करणारे लोक होते. आम्ही सत्याचा शोध करीत आहोत असे ते म्हणत होते. संपूर्ण विश्वामध्ये सत्य कुठे सापडते का याचा ते कसून तपास करीत होते. श्रोत्यानो, ते बुद्धिवादी होते. यहुदी लोक विधींमध्ये बुडून गेले होते. त्यांच्यासाठी देवाच्या वचनापेक्षा विधी महत्वाचे होते, तर यहुदी तर बुद्धिवादी होते व सर्व गोष्टी विचार व तर्क यांच्या मापनात घालून पाहणारे होते. येशू ख्रिस्ताच्या 400 वर्षांआधी ग्रीक लोकांनी तत्वज्ञान व कला या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती केली होती. त्यांची कला जगविख्यात होती व त्यांचे तत्वज्ञान उच्च प्रतीचे होते. व आजही 21व्या शतकात लोकांना या ग्रीक तत्वज्ञान व कलेविषयी आकर्षण वाटते. जवळजवळ 300 वर्षांपर्यंत त्यांचे तत्वज्ञान व कलाक्षेत्र समृद्ध राहिले. परंतु प्रभू येशूच्या काळात त्यांच्या तत्वज्ञानाचा ऱ्हास झाला व ख्रिस्तचे वैभव नष्ट झाले. श्रोत्यानो, त्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा आमच्याही युगामध्ये अभ्यास केला जात आहे. श्रोत्यानो, त्यानंतर 2000 वर्षांपर्यंत तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काहीही हालचाल झाली नाही. कोणीही तत्ववेत्ता जगासमोर आला नाही. 16व्या 19व्या शतकात बेकन, हॉब्स, डेस्कॉर्ट्स यासारखे तत्ववेत्ते आले व थोड्या काळापुरता पुन्हा तत्वज्ञानाचे विश्व उजळून गेले. परंतु नंतर या क्षेत्रात पुन्हा अंधकार पसरला. या क्षेत्राचा ऱ्हास झाला. आजही तत्वज्ञानाचे क्षेत्र अंधकारमय आहे. पण आजच्या काही विचारवंतांना वाटते की ते फार बुद्धिमान आहेत. आपणाला आठवतच असेल की पिलाताने येशूची चेष्टा करीत विचारले, सत्य काय आहे? आणि येशूने त्याचे उत्तर देण्याआधीच तो तेथून निघून गेला. हाच प्रश्न बेकनने विचारला व आज हाच प्रश्न तत्वज्ञान विचारित आहे. आजही जीवनाच्या समस्यांसाठी काही उत्तर नाही. या लोकांना वाटतं की त्यांनी उत्तर दिले आहे, परंतु ते सर्व अपयशी ठरले आहेत. हजारो वर्षांपासून ते ज्या गोष्टीचा सत्याचा शोध घेत आहेत, ते सत्य त्यांना अजूनही सापडले नाही. 20व्या शतकातल्या तत्वज्ञानाने तर कहरच केला आहे. हे तत्ववेत्ते त्यांच्या विचारसरणीला अस्तित्ववाद असे नाव देतात व देव मरण पावला आहे अशा विधानावर ते आपली विचार प्रणाली मांडतात. म्हणजे
हे लोक देवापासून व सत्यापासून किती दूर गेले आहेत याची आपल्याला कल्पना येते. जीवनाच्या प्रश्नांना मृत्यू हे एकच उत्तर आहे असे हे लोक सांगतात. किती भयंकर फसवणूक आहे ही. त्यांना हे देखील माहीत आहे की त्यांचे हे उत्तर जीवनातल्या प्रश्नांसाठी पुरेसे नाही. श्रोत्यानो, अशा लोकांच्या संदर्भात देवाचे वचन म्हणते, ज्ञानी कोठे आहे? शास्त्री कोठे आहे? या जगाचा वादविवाद करणारा कोठे आहे? देवाने या जगाचे ज्ञान हे मूर्ख केले आहे की नाही? कोणीतरी तत्वज्ञानाची अशी व्याख्या केली आहे की जी काळी मांजर तेथे नाही, तिचा अंधारामध्ये शोध घेणारी व्यक्ती म्हणजे तत्वज्ञान. यावरून मला एक गोष्ट आठवते. 7 आंधळ्या माणसांना एकदा एक हत्ती सापडला व प्रत्येक त्या हत्तीचे वर्णन करू लागला. ज्याने हत्तीच्या कानावरून हात फिरवला तो म्हणाला, हा प्राणी भल्या मोठ्या सुपासारखा आहे. ज्याच्या हाताला हत्तीचे पाय लागले तो म्हणाला, हा प्राणी भल्या मोठ्या खांबाप्रमाणे आहे. एकाच्या हाताला त्याची सोंड लागली तेव्हा तो म्हणाला, हा प्राणी तुतारीप्रमाणे आहे. एकाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला व तो प्राणी मोठ्या भिंतीप्रमाणे आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याची शेपटी ज्याच्या हातात आली त्याने त्याला केरसुणीची उपमा दिली. थोडक्या श्रोत्यानो, तत्वज्ञानाचे जीवनाला व जीवनातल्या समस्यांना शोधण्याचे प्रयत्न असे आंधळे आहेत, कारण त्यांचा विश्वास त्यांच्या ज्ञानावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर असतो. आजही आधुनिक माणूस असे सूत्र शोधत आहे की ज्याच्याद्वारे त्याला जीवनाचे उत्तर सापडेल. त्याला वाटते की विज्ञानाच्या द्वारे त्याला उत्तर मिळेल. मी एका मासिकात असे वाक्य वाचले, सत्य हे आहे की आधुनिक माणूस स्वतःच्या सिद्धीमुळे अतिप्रभावित झाला आहे. त्याला वाटतं की तो चंद्रावर, मंगळावर पोहोचू शकतो म्हणजे तो फार बुद्धिमान आहे. परंतु श्रोत्यानं विचार करा की सर्व ग्रह तारे पृथ्वीपासून हजारो प्रकाश वर्षे दूर आहेत आणि एक नजर आकाशाकडे, विश्वाकडे, सृष्टीकडे टाकून पहा. आपल्या लक्षात येईल की या विश्वाच्या रचनेमध्ये माणसाची किंमत काय आहे. तो एका धुळीच्या कणा इतकाही लायकीचा नाही. त्याचा या विश्वावर ताबा आहे, त्यावर तो अधिकार गाजवू शकतो, हा त्याचा मोठा गैरसमज आहे. अजूनही त्याला प्रचंड भूकंप, जलप्रलय, चक्रीवादळे व इतर नैसर्गिक आपत्तींवर विजय मिळू शकला नाही. एवढेच काय, स्वतःच्या सामर्थ्याचा तोरा मिरवणाऱ्या माणसाला मृत्यूवर विजय मिळू शकत नाही. त्याला त्याच्या जीवनातले योगायोग समजत नाहीत व जीवनातल्या समस्या त्याला अजून सोडविता येत नाहीत. स्वतःच्या भावनांना तो स्वतःच्या ताब्यात ठेवू शकत नाही. त्याला वाटतं की त्याच्याजवळ थोडी तरी उत्तरे आहेत, परंतु त्याचे ते ज्ञान देवाने मूर्खपणाचे ठरवले आहे. देवाने हे पाहिले की जग स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखू शकत नाही, म्हणून त्याने सुवार्ता गाजविण्याच्या मूर्खपणाद्वारे विश्वासणाऱ्यांना तारावायचे ठरवले. या ज्ञानी लोकांनी देवासमोर नम्र होण्याऐवजी स्वतःवर व स्वतःच्या ज्ञानावरच भरोसा ठेवला. स्वतःच्या मार्गाने देवाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. देवाने प्रकट केलेल्या मार्गावर, येशू ख्रिस्तावर त्यांनी भरोसा ठेवला नाही. स्वतःच्या मर्यादा त्यांनी ओळखल्या नाहीत, तर त्यांनी उद्दामपणा केला, म्हणून त्यांच्या ह्या सर्व गोष्टी देवाच्या दृष्टीने मूर्खपण होते. सुवार्ता गाजविण्याचे मूर्खपण तेच देवाने निवडले. त्यांना लाजविण्यासाठी त्याने ते निवडले व त्यायोगे सुवार्तेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे तारण व्हावे अशी योजना केली. म्हणून त्याचा सेवक पॉल या ठिकाणी म्हणतो, परंतु आम्ही वधस्तंभी दिलेला ख्रिस्त गाजवतो, तो यहुद्यास अडखळण व राष्ट्राच्या लोकांना मूर्खपण आहे. यहुद्यांकरिता वधस्तंभ अडखळण असा होता. त्यांना चिन्ह हवे होते. कोणीतरी मार्ग दाखविणारे त्यांना हवे होते. मार्ग दाखविणारी निशाणे, हमरस्त्यावरचा मार्गदर्शक बाण त्यांना पाहिजे होता. रोमी साम्राज्याला उलथून टाकणारा पांढऱ्या घोड्यावरचा स्वार त्यांनी आनंदाने स्वीकारला असता, परंतु वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त त्यांच्यासाठी अपमानास्पद होता. त्याचे वधस्तंभावरचे मरण म्हणजे पराभव होता, विजय नव्हे, आणि त्यांना ते अजिबात स्वीकारायचे नव्हते. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, पहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सियोनात ठेवतो, त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजित होणार नाही. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त यहुद्यांसाठी अडखळ असा होता. श्रोत्यानो, शुभवर्तमानामध्ये आपल्याला वाचायला मिळते की येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य पाहून लोकांनी त्याला राजा बनविण्याचा प्रयत्न केला. तोच राजा बनून त्यांचे राजकीय पारतंत्र्य नष्ट करेल असे यहुद्यांना वाटत होते. परंतु प्रभू येशूला पृथ्वीवरचे राज्य नाही, तर स्वर्गातले राज्य अभिप्रेत होते. 24 आणि 25 वचने पुढे सांगतात,
परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे, असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. श्रोत्यानो, जुन्या करारातील योबाचे पुस्तक तुम्ही वाचले असेल तर आपल्या लक्षात आलेच असेल की परमेश्वराचे बुद्धी सामर्थ्य मानवाच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडचे आहे. देवाच्या अमाप बुद्धी सामर्थ्याविषयी स्तोत्र करता अशा प्रकारे म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. श्रोत्यानो, आमच्या शरीराच्या रचनेचा व शरीराला घालून दिलेल्या नियमांचा जर आम्ही खोलवर विचार केला तरी इतके पद्धतशीर शरीर कसे घडले गेले याचे आम्हाला नवल वाटत राहील. आम्हाला त्याचे उत्तर सापडणार नाही. मानवाची बुद्धी मर्यादित आहे. त्याला सृष्टी व विश्व यांच्या रचनेतल्या कितीतरी गोष्टी समजत नाहीत. तो अधोदृष्टीचाही आहे. त्याला भविष्यात काय आहे ते दिसत नाही. तरीही तो उद्दामपणे देवाच्या ज्ञानाला मूर्खपणा समजतो. परंतु पॉल अचूक विधान करून म्हणतो, देवाचा मूर्खपणा मानवाच्या ज्ञानापेक्षा चांगला आहे. श्रोत्यानो, समर्पित ख्रिस्ती जीवन जगत असताना आमच्या जीवनात अचानक अनपेक्षित दुःखद किंवा त्रासदायक घटना घडतात. अशा वेळेस देवाविरुद्ध आपण कुरकुर करतो व देवाने जे केले ते अयोग्य व चुकीचे होते असे आपण कुरकुरण्यावरून सुचवतो. पण लक्षात ठेवा की देवाचा मूर्खपणा मनुष्याच्या ज्ञानापेक्षा ज्ञानी आहे. कारण त्याच्याजवळ अमर्याद ज्ञान आहे व दूरदृष्टी आहे. त्याची मानवाच्या पापाच्या प्रायश्चितासाठी केलेली योजना परिपूर्ण आहे. श्रोत्यानो, जर आपण ह्या योजनेवर विश्वास ठेवलेला नाही तर आज आपणाजवळ संधी आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की मानवी तत्वज्ञानापेक्षा आमच्यासाठी वधस्तंभाचा संदेश कसा महत्त्वाचा आहे. वधस्तंभाचा हेतू हा आहे की आम्ही एक व्हावे. होय प्रियांनो, हे ऐक्याचे महत्त्व जर आम्हाला ठाऊक नाही तर आमचे ज्ञान काहीच उपयोगाचे नाही. आम्ही त्याद्वारे देवाला ओळखू शकत नाही. म्हणूनच सुवार्ता आमच्यासाठी देवाने देऊ केली. काय आज आपण विचार कराल आणि वधस्तंभाचा हेतू आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी कार्यरत व्हाल? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस आणि म्हणूनच तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलास, यासाठी की आम्ही पापामध्ये खितपत पडू नये, तर पापामधून आम्ही बाहेर पडावं, ते तारण आम्हाला प्राप्त व्हावं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताची योजना तू आमच्या जीवनामध्ये केलेली आहेस. होय प्रभू परमेश्वरा, या तुझ्या योजनेला आम्ही स्वीकारतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर, यासाठी की प्रभूजी आम्ही वारंवार त्या पापाकडे वळू नये, तर सातत्यानं आम्ही तुझ्यामध्ये वाढावं, तुझ्या योजनांमध्ये आम्ही सहभागी व्हावं आणि आमची प्रत्येक कृती तुला आवडणारी व्हावी. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.